आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा, मी मिसाईल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार? आणि मी देवा शपथ सांगतो असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही हो. सकाळी म्हणतो पण संध्याकाळी परत बॉम्ब टाकून देतो, परत सकाळी पण परत म्हणतो मी आता हे केलं. म्हणजे त्या माणसाच्या नादी न लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने. जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते. हे टेक्निकल मुद्दे आहेत हो. आणि किती लोकांशी मी भांडू? याच्यात खापर फोडून फोडून कोणावर फोडलं तर ट्रम्पवर फोडलं. त्याच्यापेक्षा तुमच्या सरकारवर तुम्ही बोलला असता तर कदाचित आम्ही हे तर बोलू शकलो असतो की तुम्ही अजून बौद्धिक क्षमतेनुसार तुम्ही अजून तिथं परिपक्व त्या ठिकाणी आहात. तुम्ही राजकारणात आल्यापासून मेंदूला प्रॉब्लेम आलेला नाही, तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे. भाजप सोडा, विरोधात द्या, एकत्रित मस्तपैकी काम करू आणि लोकांच्या हितासाठी काम करू. आणि हे जे भाजपचे मेंदू खराब झालेली लोक आहेत त्यांच्या विरोधात आपण एकत्रित लढायचं असेल तर नक्कीच लढू. तुम्ही यंग आहात, अजून वेळ गेलेला नाही. थोडक्यात नगर मनमाड महामार्ग रखडण्यामागे आपलं सरकार जबाबदार नाही, यामागे कंत्राटदार जबाबदार नाहीत, त्यासाठी भ्रष्ट आणि ढिम्म यंत्रणा सुद्धा कारणीभूत नाहीत. स्थानिक आमदार आणि खासदार यांचीही यामध्ये काहीच चूक नाही. तर महामार्ग डांबरच्या तुटवड्यानं रखडला आणि त्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा युद्धखोर स्वभाव कारणीभूत असल्याचा सुजय विखेंच्या म्हणण्याचा मतितार्थ आहे. नगर मनमाड महामार्गाचं या आधीचं बजेट 500 कोटी होतं, त्यानंतर ते वाढून अंदाजे 1200 कोटींवर गेलं. विशेष म्हणजे स्थानिकांच्या दाव्यानुसार 3 महिन्यांपूर्वीच रस्त्याचा काही भाग बांधून पूर्ण झाला होता. तेव्हा जगात कोणतंही युद्ध सुरू नव्हतं आणि डांबराचा देखील तुटवडा नव्हता. मात्र तोच रस्ता फक्त 3च महिन्यात खराब झालाय. आणि भाजपचे नेते सुजय विखे यासाठी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरतायत. असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो. इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑइल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला. त्याचं बाय प्रोडक्ट हे डांबर असतं. दुर्दैवाने ऑइल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑइल उपलब्ध कमी झाल्यामुळे डांबर उपलब्धता कमी झाली. तर हे फार मोठं लिंक आहे. पण आता हे कोणाला समजून सांगणार? म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे. होऊ शकता या नगर मनमाड रस्त्याची अवस्था. या रस्त्यावर तुम्ही बघत असाल तर हा रस्ता गेल्या 3 महिन्यापूर्वी बनवला होता. म्हणजे युद्धाच्या अगोदर हा रस्ता बनवला गेला होता आणि त्यावेळेस डांबरात हे मुबलक प्रमाणामध्ये होतं. परंतु हा रस्ता बनवल्यानंतर 1 महिन्यामध्ये पूर्णपणे उखडलेला आहे. सहन केलाय. आमच्या 2 पिढ्या खापल्या या रस्त्यावरती आदळआपट सहन करून. लोकांचे मनके गेलेत आणि अजून देखील आम्हाला आमच्या देशाचे नेते सांगतायत का थोडी कळ काढा, थोडा त्रास सहन करा. आमचे हॉटेल व्यावसायिक आहे, छोटे मोठे व्यावसायिक आहे, यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झालेत या रस्त्यापायी. आणि कुठपर्यंत आम्ही सहन करायचं याला देखील मर्यादा आहेत. काय संबंध आहे डोनाल्ड ट्रम्पचा? त्याला त्याचं तिकडं पडलेलं आहे. नगर मनमाड रस्ता डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा माहित नसेल. पद्धतीने बोलतात का डोनाल्ड ट्रम्प मध्ये याच्यामुळे भाव वाढलीत. अहो वाचले 5,000 तुमच्या स्थानिक राजकारणामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाली. तसं जर पाहिलं तर या स्थानिक नेत्यामुळे आणि हे बाहेरून डोकं घालणाऱ्या नेत्यामुळेच या रस्त्याची दुरावस्था आणि सर्वसामान्यांचे बळी या रस्त्याला गेलेले आहे. खड्ड्यामध्ये यांच्या नेत्यांचे मुलं आणि नेते पडून ज्यावेळेस हे जखमी होऊन मृत्यू पावतील तेव्हा यांना याची कदर होणारी. आम्हाला असं वाटत नाही हा नगर मनमाड रस्ता आमच्या ही पिढीपर्यंत होऊ शकतो का नाही याच्याची फार म्हणजे बिकट परिस्थिती अशी झालेली आहे का या रस्त्याने जायचं आणि यायचं पायी सुद्धा चालण्याजोगा नाहीये. विरोधाभास म्हणजे ट्रम्प या माणसाच्या नादी न लागणं यातच सर्वांचं भलं आहे, असंही सुजय विखे म्हणतात. आणि दुसरीकडे आपलं केंद्र सरकार लवकरच अमेरिकेशी व्यापार करारही करणार आहे. त्यामुळे जर ट्रम्प यांच्यामुळे भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यामधला एक मनमाड नगरचा हायवे रखडत असेल तर मग संपूर्ण देशासोबतच्या व्यापारी कराराचं काय होईल असाही प्रश्न अनेकांना पडलाय. तुर्तास मनमाड नगर रस्त्याचं खापर थेट ट्रम्प यांच्यावर फुटल्यानं अमेरिकेच्या राजकारणात सुद्धा खळबळ माजली आहे. त्याचे पडसाद अमेरिकेमध्ये कसे उमटतात यासाठी उद्याचे वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स सारखे वर्तमानपत्र चाळावे लागतील.
नगरच्या विखेंनी नगरच्याच रस्त्यासाठी साता समुद्रापार निशाणा साधल्यानं उद्याचे अमेरिकन वर्तमानपत्र विखेंच्या हेडलाईन्सनं भरलेले असतील आणि त्या भीतीपोटी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी तातडीनं बैठक बोलवल्याचीही माहिती आहे. सुजय विखेंच्या सडेतोड वक्तव्यामुळे फक्त नगरच नव्हे तर वॉशिंग्टन पर्यंत हादरे बसलेत. नगरच्या एका रस्त्याच्या समस्येची इंटरनॅशनल वाचा फोडल्याबद्दल सुजय विखेंचे मानावे तितके आभार थोडेच आहेत. आणि तुम्ही स्वतः या गोष्टीचे साक्षीदार आहात की जो माणूस रात्री एक बोलतो, सकाळी एक बोलतो, परत दुसऱ्या दिवशी एक बोलतो, कधी म्हणतो युद्ध समाप्त झालं, लगेच दुसऱ्या दिवशी मिसाईल टाकून देतो. म्हणजे या सगळ्या कारणामुळं त्याच्या या गोष्टींवर अनेक आमचे जे काही लोक असतील जे दारू पितात त्यांच्यावर पण परिणाम झालाय. त्यांची दारू पिण्याची संख्या वाढली की हा म्हणजे हा येडा काय म्हणतोय आणि काय नाही, आणि तो मिसाईल पडली का लगेच ते प्यायला सुरू करतात. असे पण परिणाम भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काय झालेलं की आता कोणी काय बोललं त्यापेक्षा काही करा, वेळ आली तर डोनाल्ड ट्रम्पला घेऊन या, पण हा रस्ता करा, हाच सर्वसामान्य लोकांची भावना आहे. कोणी श्रेय घ्यायचंय, ह्यांनी बांधलं त्यांनी घ्या, त्यांनी बांधलं त्यांनी घ्या. इकडे वेळ आली तर राज्याचा विधान परिषदचा उपसभापती या नात्याने माझ्यासमोर तो विषय आला तर नक्कीच त्याच्याबद्दलची दखल घेतली जाईल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहिल्यानगर.